आमदार सुरेश दास आपल्यासोबत आहे. आपण त्यांच्याशी थेट बातचीत करणार आहोत. काल तुम्ही म्हणाला होतात की निर्घृण मारहाण झालेली आहे. पोस्टमॉर्टम अहवाल आता समोर आलेला आहे. 56 असे व्रण आहेत शरीरावरती. किती निर्घृण हे सगळं हत्याकांड? अतिशय भयानक हे कृत्य आहे. मला वाटतं संपूर्ण भारतवर्षामध्ये जे काही तंदूरकांड, त्याच्यानंतर आत्ता मागं ते त्या मुलीला तुकडे तुकडे करून मारलं होतं ना दिल्लीला, ते कांड, जवळपास त्या कांडाला शोभेल किंवा त्यालाही लाजवेल एवढं मोठं कांड हे झालेलं आहे. मी पोस्टमॉर्टम रिपोर्ट थोडा थिडका नाही, हातभर आहे असा 8 पानांचा. तो 8 पानांचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट, माझी विनंती आहे, तुमचं TV9 चॅनल आहे ना, तुमच्या सगळ्या चॅनलवरती टाका की किती भयावह पद्धतीने संतोष देशमुख यांना मारहाण केलेली आहे. आणि मी ते सभागृहामध्ये त्याचं वर्णन केलेलं आहे. मी वारंवार वर्णन करणं बरोबर नाही. जरा तुम्हाला जे टेक्निकल भाषा कळते, माझं म्हणणं आहे मेडिकल, आमच्या मुलाखती घेण्यापेक्षा मेडिकलमधले जे ऑफिसर असतील, CS असतील, MD डॉक्टर असतील, FRCS असतील, त्या डॉक्टरांचं ओपिनियन मला वाटतं याच्यामध्ये तुम्ही घेतलं पाहिजे. पण हा जो शवविच्छेदन अहवाल आहे तो आज या ठिकाणी पटलावरती तुम्ही ठेवणार का किंवा मांडणार का किंवा वाचून दाखवणार का? कारण अतिशय हीनच असा हा अहवाल आहे आणि 56 ठिकाणी मारहाण आहे. पाय त्या ठिकाणी फ्रॅक्चर करण्यात आलेले आहेत. अंगावर बसून बरेचसे व्रण, पाठीवर, पोटावर, छातीवर सगळीकडे व्रण आहेत. मी अगोदरच शब्द वापरलेला आहे साहेब, इंच नाही, 1 mm सुद्धा जागा शिल्लक ठेवलेली नाही. आणि पटलावर ठेवायचं जर म्हणता तर अहवाल पटलावर वगैरे ठेवायचा नसतो. तो अहवाल जे इन्व्हेस्टिगेशन टीम आत्ता सध्या CIDकडे त्याचा तपास चालू आहे, CIDकडे तो अहवाल मला वाटतं गेला असेल. शरद पवार साहेब पण मस्साजोगला जात आहेत आणि देशमुख कुटुंबियांची भेट घेणार आहे. नाही, उद्या जात आहेत माझ्या माहितीप्रमाणे. उद्या ठीक आहे, प्रत्येक राजकारण्याचं काम आहे, त्यांनी जावं म्हणून. नक्कीच. पुढची भूमिका काय असेल? कारण वाल्मिक कराड यांच्यावरती मोठे आरोप आहेत आणि त्यांचं पण असं म्हणणं आहे की यामध्ये कुठलाही सहभाग नाही आहे. हे पहा, ते काय म्हणाले, हे काय म्हणाले, याला काय अर्थ नाही आहे. आता हे आरोपी 4च अटक झाले, अजून 3 आरोपी अटक व्हायचे. मी आकांना, ह्या आरोपींचे आज जे आका आहेत त्यांना माझी विनंती आहे की ते 3 आरोपी लवकरात लवकर बिन भाड्याच्या खोलीत पाठवा. नक्कीच. काल देवेंद्र फडणवीसांनी याबद्दलचं सूचक वक्तव्य केलं आहे. आका हा शब्द पण त्यांनी वापरला आहे. त्यामुळे योग्य ती कारवाई होईल सरकारकडून अशी अपेक्षा ठेवू. देवेंद्र फडणवीस इज अ 100% गॅरंटी, 100% गॅरंटी आहे आम्हाला. देवेंद्र फडणवीस 100% गॅरंटी. आम्ही लोकसभेच्या वेळेस किंवा आम्ही म्हणतो ना, आमचा पक्ष मोदी है तो मुमकिन है, मोदी इज गॅरंटी, तसं महाराष्ट्रामध्ये देवेंद्र इज गॅरंटी. त्याच्यामुळं आम्हाला गॅरंटी आहे 100%. त्यांनी शब्द पाठीशी घालणार नाही वगैरे असं नाही वापरलेलं. त्यांनी शब्द काय वापरला आहे? कुणालाही सोडणार नाही. विधानसभेत बातचीत केल्याबद्दल कॅमेरा पर्सन योगेश गुरवसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.